जीवनाचा जेव्हा तोल होतो, माणुसकीची तत्वे पायदळी तुडवली जातात, न्यायनीतीची चाड नाही, माणसाचे माणूस पण हरवतो, राक्षसाप्रमाणे वागू लागतो, तेव्हा मानव समाजाचा ऱ्हास होऊ लागतो. अशा समाजाला सावरण्यासाठी, माणसातील माणूस जागा करण्यासाठी महापुरुषाचा जन्म होतो. दुःखाने पोहल्यांच्या आक्रोशाने तो दुःखी होता. स्वतः वेदना कष्ट सहन करत तो चालत राहतो. असा महात्मा दलित समाजाला लाभला. त्या थोर महामानवाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा नेक इरादा होता. असा भीमाईचा लेख होता. लाखात नव्हे तर जगात एक होता, लाखात नव्हे तर जगात एक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांनी जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादासमोर उभं राहावं कसं, हे आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवले आहे. या महामानवाने दलित बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराला, अन्यायाचा वाचा फोडला. स्वतःला श्रेष्ठ समाजाचे सुवर्ण समजणाऱ्या गुलामगिरीतून दलित बांधवांना मुक्त करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. 14 तळे, सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश इत्यादी मार्गाने दलित बांधवांची अस्मिता व आणि स्वाभिमान जागृत केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी कान मंत्र दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनाच्या अखेरपर्यंत अखंड संघर्ष केला. स्वतः जळून समाजाला ते ज्ञान प्रकाश देत राहिले. जीवनभर त्यांनी ज्ञानकण गोळा केले. ग्रंथांनाच त्यांनी गुरु मानले. कोणाच्या पोटाला यायचं हे आपल्या हाती नसतं, कोणाच्या पोटाला यायचं हे माणसाच्या हाती नसतं, पण जन्माचे सोने करणं हे मात्र माणसाच्या हाती असतं. जन्माचं सोनं करणं हे मात्र आपल्या हाती असतं. स्वतःच्या कर्तृत्वाने केलेले स्वतःच्या कर्तृत्वाने मोठेपण प्राप्त केलेल्या माणसाचे मोठेपण चित्काळ टिकते. असे मोठेपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागले. असे मोठेपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाभले. पीडित बांधवांना माणूसपण बहाल करणारे ते महामानव ठरले. जाता जाता एवढंच बोलते की जोस्त सूर्य पृथ्वी चंद्र राहतील तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अमर राहतील. जय भीम.